उद्योग क्षेत्रामध्ये जेव्हा एक व्यावसायिक उद्योग चालू करतो तर त्यावेळेस त्याला मार्गदर्शन कितपत गरजेचं असतं आणि ते घेतल्यामुळे खरंच त्याचा फायदा होतो नाही होतो याच्याबद्दल आपलं काय मत आहे? एक गमतीशीर उदाहरण सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. मी 1978 साली 78ला पुणे विद्यापीठात त्यावेळेला MBA केलं आणि मी असाच उद्योजक म्हणून बँकेमध्ये गेलो. महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, त्यावेळेला MSFC होती. आणि मग त्यांनी सांगितलं की माझ्याकडे त्यावेळेला अर्धा एकर जमीन होती आणि ती येणे करून हवी होती आणि बाकीच्या सगळ्या माझ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या होत्या डिस्बर्समेंटच्या. आणि मला त्यांनी फक्त एकच अट सांगितली त्यांच्या लिगलने की तुम्ही येणे करून घेऊन या. तर मला माहित नव्हतं येणे करायचं म्हणजे. मी त्यांना विचारलं काय, तर ते म्हणे 7/12 फक्त तुमचं येणे म्हणजे काय, बिगर शेती हो, असं लिहून आणा म्हणे. मग आम्ही गेलो श्रीरामपूरला आलो मी पुण्यावरून. तलाठी कार्यालयात जाऊन तलाठी भाऊसाहेबांना सांगितलं की मला फक्त याच्यावर बिगर शेती हे लिहून द्या, मला ताबडतोब बँकेमध्ये उद्या सबमिट करायचं, माझं डिस्बर्समेंट आहे. तर त्यामुळं बिगर शेती करायला मुळात 4-6 महिने लागतात, हे आपल्या प्रत्येकाला प्रोसिजर माहिती आहे. तर सांगायचा उद्देश काय की उद्योजकाला प्रॉपर माहिती मार्गदर्शन जर नसलं तरी अशा पद्धतीचे गमतीशीर प्रसंग उद्भवू शकतात. अलीकडं चांगल्या नामांकित फर्म्स आहेत की ज्या आता तुमचं वित्तीय गोष्टी हाताळू शकतात, त्यानंतर तुम्हाला विविध प्रकारे व्यवसायामध्ये मदत करू शकतात. तर त्यामुळं आधीच्या काळामध्ये कन्व्हेन्शनल पिरियडमध्ये अशा गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. सगळ्याच गोष्टी उद्योजकाला स्वतःच कराव्या लागायच्या. आता अशी परिस्थिती तयार झालेली आहे, मे बी ह्या डिजिटलायझेशनमुळे म्हणा किंवा अशा विविध प्रकारच्या. आता फॉर एक्झाम्पल तुमचंच बघा, तुमची फर्म, तुमच्याबरोबर आम्ही जवळ 15-20 वर्षापासून जोडले गेलो आणि तुमच्याकडून आम्हाला इतक्या विविध प्रकारच्या सर्व्हिसेस मिळतात का त्याच्यामध्ये जर आम्हीच काम करत बसलो असतो तर आम्हाला ही प्रगती शक्यच झाली नसती. बरोबर सर. तर त्यामुळे उद्योजकांनी कोणताही उद्योग सुरू करायच्या आधी तज्ज्ञ व्यक्तींची, कन्सल्टंटची, त्या क्षेत्रातल्या अग्रगण्य लोकांची मदत घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं हे खूप मोलाचं असतं. ओके, आपण म्हटलं तसं फक्त बिझनेस सुरू झाल्यानंतर नाही तर बिझनेस सुरू होण्याच्या आधी पण हो, हे मार्गदर्शन घेणं उचित ठरतं. हो. येस सर, थँक्यू.